नवापूर एमआयडीसीत बिबट्याच्या कातडीची तस्करी उघड, 5 जणांना वन विभागाकडून अटक। नवापूर एमआयडीसी परिसरात बिबट्या या वन्य प्राण्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई करत 5 संशयितांना रंगेहात ताब्यात घेतले। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार WCCB मुंबई टीम आणि सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आखण्यात आली होती। नंदुरबार, रोहयो, चिंचपाडा आणि नवापूर प्रादेशिक वन विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा रचला। आरोपी जेव्हा बिबट्याच्या कातडीचे तुकडे विक्रीसाठी घेऊन जात होता तेव्हाच पथकाने त्यांना झडप घालून पकडले। या कारवाईत वन विभागाने तस्करीसाठी वापरलेली वाहने आणि मुद्देमाल जप्त केलाय। एका पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट GJ26A 1513, युनिकॉर्न GJ26P 9668, डिस्कवर MH39Q 4460 आणि स्प्लेंडर GJ22M 1447 सह बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहेत। ताब्यात घेतलेल्या आरोपींना आणि जप्त केलेल्या वाहनांना नवापूर येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत आणण्यात आले आहे। त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 939 48 अ 49 ब 44 50 आणि 51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई वनसंरक्षक नीनू सोमराज धुडे व उपवनसंरक्षक संतोष सस्ते नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। विभागीय वनाधिकारी दक्षता श्री सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा, WCCB मुंबईची टीम आणि विविध वनपरिक्षेत्रातील अधिकारी, वनपाल व वनरक्षकांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली। पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर करत आहेत। या धडक कारवाईमुळे वन्यजीव तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। नमस्ते महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी नथू जाधव, विसरवाडी। अशा